उजेड तू एकीच्या जयाची कहाणी एक तू जिजाऊंच्या आम्ही होले की बघ करून दाखवू शेती, बघ करून दाखवू शेती. आम्ही सावित्रीच्या लेकी बघ करून दाखवू शेती, बघ करून दाखवू शेती. नजरेत नजर खोचून पदर महिलाही उतरल्या शेतीत, नजरेत नजर खोचून पदर महिलाही उतरल्या शेतीत. गोधेला नवा पाझर फुटला. देवाडी येथे माझा गट माझा कुटुंब या अंतर्गत इथे फार्माकस स्पर्धा अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. तर पाणी फाउंडेशनचे सुनील पाटील शिवाजी मॅडमांनी खूप छान पद्धतीने माहिती दिली. त्याच पद्धतीने गटाचे निमंत्रण गटाचे सर्व सदस्य येथे उपस्थित राहिले आणि कमी खर्चात जास्तीत कसं उत्पन्न वाढवता येईल याची माहितीही आपल्याला इथे मिळाली. आणि त्याच पद्धतीने वनभोजनाचाही कार्यक्रम इथे खूप छान पद्धतीने साजरा झाला. आणि माझा कुटुंब आणि माझा गट या पद्धतीनेच आपण सर्व पद्धतीने इथून पुढेही एकत्रित खरेदी करायचं आहे. माझा गट माझा कुटुंब म्हणून इथून पुढेही सर्व नियोजन करायचं आहे. आम्ही सगळे मिळून एकत्र काम करतो आणि मला खूप छान वाटतं. मी नंतर शेवट आले पण मला खरंच खूप छान वाटते आणि मी एक नंबर काढणार. पाटील सर, शुभांगी अवतारे मॅडम, मेंटॉर गायकवाड साहेब आणि ह्याच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं की इंग्लिश स्वरूप लागली तरी त्याचा विलोकेला गगरावली. खूप चांगल्या पद्धतीने आम्ही प्रथम वर्ष असल्यामुळे शिकत आहोत आणि त्याचा पण म्हणजे नॉलेज घेत घेत आमच्या शेतामध्ये हे SOP राबवत आहोत. आलो तर खरोखर एक कुटुंब असल्याप्रमाणे हे झालं की वाटलं आम्हाला. आणि फक्त एक जेवणाचा पण आम्ही आनंद घेतला. परत सगळं प्रशिक्षण पण छान झालं आणि शेतात एकत्र येऊन आम्ही काय करू शकतो ते आज आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजलं. मी विक्रम गायकवाड, सहाय्यक कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तसेच पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव फार्माकस स्पर्धा 2026 मिरज तालुक्याचा मेंटर म्हणून काम करत आहे. आज सिद्धेवाडी या ठिकाणी मिरज तालुक्याचे माझा कुटुंब या ठिकाणी मूल्यांकनाची पद्धत आणि कशा पद्धतीने SOP स्मार्ट सिटी आपण बनले पाहिजे यासाठी असं सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या कार्यक्रमासाठी मिरज भागातून जवळपास 10 गट उपस्थित झाले होते. तसेच सिद्धेवाडी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी राजमानी साहेब, तसेच आमच्यासोबत काम करणाऱ्या मेंटर स्नेहापूर्वी मॅडम आणि गटातील सर्व निमंत्रित सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. गटाचा खूप छान कार्यक्रम पण होतात आणि सगळं आम्ही व्यवस्थित करतोय. आणि इथं पण आम्ही माझं कुटुंब माझी शेती माझा कुटुंब ह्यामध्ये आम्ही हे केलं. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. परत घरून महिलांनी डबं पण आणलं होतं. डबं आणलेलं आम्ही सगळ्यांनी ह्या जेवणाचा स्वाद पण घेतला आणि आम्हाला छान वाटलं ह्या सगळ्या कार्यक्रमात. नमस्कार, माझे नाव शीला बाबा सोने. मी गटाची अध्यक्ष असून त्या गटात माझा गट माझे गट हे या फाउंडेशनातून शिकलो आणि गटातून शिकलो. पाणी फाउंडेशन 2026च्या या गटात भरपूर अनुभव घेतला आणि असं आज घेतला जेवणाचा सगळा हा एकोपा किती घट्ट असतो हे आम्हाला समजलं. धन्यवाद. ही सदस्य आहे मी आणि महिला मंडळी महिला फाउंडेशनच्या गटात आहे. एक विषय आम्ही चांगली केली शेतातले आणि जेवणाचे बांधून आम्ही जेवण केले. इथं चांगला कार्यक्रम झाला होते. सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन फार्माकस 2026 या कार्यक्रमासाठी माझा शेती माझा गट माझा शेती यासाठी यातून गायकवाड सरांचं छानसं मार्गदर्शन झालं. तसेच पाटील सर होते, मॅडम होत्या आणि गावातले येणारे विविध बदल जे होते त्यातून कळलं की महिलांचं सशक्तीकरण किती मोठं आहे आणि त्या काय करू शकतात आणि कुठेपर्यंत जाऊ शकतात. यातून महिलांचं सबलीकरण होऊ शकतात आणि महिलांना खूप मोठ्या पदावरती मानसन्मान मिळू शकतात आणि हा चांगला उपक्रम आहे. त्यासाठी सगळ्यांसाठी शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. प्रशिक्षण झालं. एक गट एक कुटुंब अतिशय उत्कृष्टरित्या ते पार पडलं. कारण की याच्यातून गट शेती म्हणजे काय आणि गट शेतीतून होणारे फायदे आणि आपण जे आपल्या हवामानाचा आपल्या शेतावर जे दुष्परिणाम होतात त्याच्यातून आपण त्याच्यावर मात कसं करू शकतो, एकत्र येऊन त्याच्यावर आपण तोंड कसं देऊ शकतो यातून आम्हाला हे कळालं. त्याच्यासोबतच आम्ही सर्व पुरुष महिला सर्व बंधू भगिनी सर्वांनी मिळून आम्ही एकत्र जेवणाचा आनंद घेतला, स्वाद घेतला आणि हे प्रशिक्षण खूप छान वाटलं सर. धन्यवाद. शेतकरी कृषी गटच्या मार्फत आज सिद्धेवाडी गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीने फार्माकस स्पर्धेनिमित्त एक दिवस जे प्रशिक्षण आयोजित केलं होतं ते अतिशय आम्हाला म्हणजे आज सुट्टी दिवस असताना एवढे सगळे शेतकरी उपस्थित झाले. मी सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो. दुसरी गोष्ट आयोजित कार्यक्रमाचं नियोजन केले त्यांचं मी धन्यवाद देतो ना. आणि अतिशय आम्ही 24 जण सदस्य आहेत सर आणि आम्ही 24 जण एवढे जरी ॲक्टिव्ह झाले. आम्ही पाणी फाउंडेशन गटामध्ये येऊन शेतामध्ये सगळ्यांच्या जाऊन निर्जीव पद्धतीने आम्ही सर्वजण कामं करून घेतले सर 15 वर्षाच्या आत म्हणून. आणखीन माझा गट माझी शेती त्याच्यामध्ये आज सर्वांनी डबे आणलेले होते सर. डब्याचा आस्वाद आम्ही छान घेतला आणि सगळ्याजणी मिळून आम्ही इथे सिद्धेवाडीमध्ये बायोमामा मंदिरमध्ये गटांच्या माझा गट माझं कुटुंब हे प्रशिक्षण घेण्यात आलं. सर्व शेतकरी गट इथं उपस्थित होते. आजूबाजूच्या तानंद सोनिया गावचे सुद्धा शेतकरी गट आलेले होते. सर्व गटांनी एकत्रित खूप छान पद्धतीने प्रशिक्षण घेतलं. सगळ्यांमध्ये सहभाग घेतला. चर्चेमधून नवनवीन प्रश्नांवर सुद्धा चर्चा करण्यात आली. खूप छान पद्धतीने इथे प्रशिक्षण पार पडलं. शेतकऱ्यांचा उत्साह खूप चांगला होता आणि सकारात्मक दृष्टिकोन होता शेतकऱ्यांमध्ये. कार्यक्रम छान झाला आणि वेगवेगळे म्हणजे शेतात कुठली कामं करायची कशी करायची एक दुजीनं ते आम्हाला अगोदर म्हणजे सरांनी सांगितलं होतं. पण आता फिल्म दाखवली आम्हाला सरांनी आणि खूप छान वाटलं. त्या पद्धतीने आम्ही एकत्र सगळीजण मिळून शेतामध्ये काम करतो. अशीच आम्हाला प्रेरणा द्यावी आणि इथून पुढे पण आम्हाला मार्गदर्शन मिळावं. शेतकऱ्यांना गटाची एकजुटीबद्दल माहिती सविस्तरपणे मिळाली. तसेच आम्ही आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या घरातून डबे आणले होते. त्याचा सर्व महिलांनी व पुरुषांनी मिळून त्याचा स्वाद घेतला. त्याचा पुढील भविष्यातल्या एकत्रित पद्धतीने समाजात राहण्याची एकत्रितपणा पुरुष व महिला हे शेतीविषयी वेगवेगळं भाग समजले जातात. हे इथून पुढे नष्ट होऊन एकजुटीने दोन्ही एकत्र मिळून हे महाराष्ट्रावर एक चळवळ चाललेल्या पुढे येऊन हे महाराष्ट्रात एक मोठं विजन शेतकऱ्यांचं ह्या मार्फत ह्या प्रशिक्षणामार्फत राबवलं जाईल. त्यामध्ये काही शंका नाही.
तर आज रविवार म्हणून बाळूमासचे दर्शन घेण्यासाठी आले होते आणि इथं मंदिरात सगळे एक रूपाने एकजूट दिसताना आणि कार्यक्रम पण दिसताना सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा ह्याच्याबद्दल पण माहिती मिळाली, शेतीबद्दल पण माहिती मिळाली. आणि आम्ही हा जे स्पर्धेचा कार्यक्रम जे केला बाहेर आम्ही एकजुटीनं, तर ती मला गोष्टीचा एक जाळं विल्यासारखं वाटलं का, तर तो सुद्धा एक ही रोगच आहे पिकावणे, पण त्याच्यासारखं त्यात मला जाणवलं. आणि एकजुटीनं हे जेवणाचा आस्वाद घेतला. आणि एक काठी आणि 10 काठीमध्ये फरक आहे. एक काठी असली की मोडती, 10 काठी असल्या की एकजुटीने एक घट्ट राहते, मोडू शकत नाही. तसं असं हा एकजुटीने गट केला आणि हा कार्यक्रम मिळाला. हा आनंद आहे मला. पण पुढच्या वर्षी हा गटामध्ये घेतला म्हणजे आनंद आहे, येण्यास भाग पडावे. आणि मला ह्याच्यामध्ये आनंद असं कार्यक्रम मला पूर्ण आवडते. मी कधीही कुठेही कार्यक्रमाच्या तिथे हजर असते. मी समजले त्याबरोबर जो खेळ खेळला होता तो आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला आमच्या गटाने. यातलं आमची एकतेची ताकद आम्हाला माहिती होतं की आम्ही सगळे एकच आहोत. पण त्या खेळाच्या माध्यमातून आम्ही किती आमचं बॉन्डिंग जमतंय हे आम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं. त्यानंतर पुन्हा मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही जो आज एकत्र बोलण्याचा लाभ मिळाला तो आम्ही कधी प्लॅनिंग करून सुद्धा आम्हाला करता आलं नसतं. तसेच आम्ही जे शेतकऱ्यांना एकजूट कशा पद्धतीने करायची, शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने सोडवायच्या, तसेच खेळाच्या माध्यमातून आपल्या भूमिका, जबाबदाऱ्या व गटाचं पालकत्व कसं स्वीकारायचं हे शेतकरी शिकले. आणि याच शिकलेल्या ज्ञानाचा फायदा आपल्या गट शेतीमध्ये समृद्धीच्या मार्गावरती जाण्यासाठी ते करणार आहे. आणि एकत्रित येऊन भोजन सुद्धा केलं. आणि पूर्ण हा जो काही दिवस आहे आजचा आमच्यासाठी खूप अविस्मरणीय आणि प्रेरणादायी असेल. आणि या गटासाठी आणि सगळ्या गटांसाठी आमच्याकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.